तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे WRD रिक्रुटमेंट म्हणजे जलसंपदा विभाग निरीक्षकचं दप्तर कारकून मेजर कॅनल इन्स्पेक्टर. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर 31 डिसेंबर 2023ला झालेला होता आणि शिफ्ट या ठिकाणी कोणती होती तर थर्ड शिफ्ट होती. ओके, या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, बघा मित्रांनो, आगामी BMC क्लर्क तसेच TCS पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे एक्सप्लेनेशन ठरणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर बघा, पहिलं क्वेश्चन या ठिकाणी इडियम विचारलेलं आहे. इडियमची मिनिंग विचारलेली आहे, चिकन्स कम होम टू रोस्ट. इडियम जर बघितली तर मिनिंग काय निघेल मित्रांनो, चिकन म्हणजे कोंबडीचे पिल्लू, कम होम टू रोस्ट म्हणजे काय होईल, एक प्रकारे त्याचं घरटं म्हणा किंवा त्या चिकन्सचे म्हणजे जे कोंबडीचे पिल्लू आहेत त्यांचे घर म्हणा. ओके, म्हणजे हे जे चिकन्स आहेत मित्रांनो, बाहेर फिरायला गेले तरी ते शेवटी कुठे येतात, घरी येतातच असं या ठिकाणी म्हणायचं आहे. एखादं त्यांचं घरटं म्हणा किंवा खुराडं म्हणा, ते कुठे येतात, वापस त्या घरट्यात किंवा खुराड्यात येतातच, म्हणजेच घरी येतात. ओके, घरी येतातच. तर बघा मित्रांनो, मिनिंग काय निघू शकतं, टू सक्सेस ऑर फेल कम्प्लिटली होईल का मित्रांनो, हे होणार नाही. ओके, सक्सेस किंवा फेल कम्प्लिटली होणार नाही. त्यानंतर फर्स्टेड होईल का मित्रांनो, फर्स्टेड पण या ठिकाणी होणार नाही. सम दॅट इज मोस्ट लाईकली हॅपन म्हणजे जे नेहमी घडत असतं असं होईल का मित्रांनो, हे पण या ठिकाणी होणार नाही. तर काय होईल, वर्ड्स ऑर ॲक्शन कम बॅक टू हॉन्ट अ पर्सन. म्हणजेच काय मित्रांनो, म्हणजे तुमचे वर्ड किंवा तुमचे जे ॲक्शन असतं ते जर तुम्ही काही केले मित्रांनो, तुमच्या कर्मानुसार ते तुमच्याकडेच परत येणार असं या ठिकाणी मिनिंग निघतं मित्रांनो. कर्म जर चांगले केले मित्रांनो तर त्या कर्माचा फळ तुम्हाला चांगलाच भेटेल, पण कर्म जर वाईट केले असाल तर त्या कर्माचा सुद्धा फळ कसं मिळेल, वाईट मिळेल मित्रांनो. तुमचे कर्म, तुमचे ॲक्शन ते पुन्हा तुमच्याकडे काय येईल मित्रांनो, परत येईल असं या ठिकाणी मिनिंग निघतं. म्हणजे या ठिकाणी चिकन्स कम टू होम टू रूस्ट म्हणजेच काय होईल मित्रांनो, वर्ड्स ऑर ॲक्शन कम बॅक टू हॉन्ट अ पर्सन. ओके, हॉन्ट म्हणजे काय होईल, त्रास देणे होईल मित्रांनो. बघा, तुमची ॲक्शन काय होईल, तुम्हाला त्रास देण्यासाठी परत येईल. कम बॅक टू हॉन्ट म्हणजे तुम्हाला त्रास देण्यासाठी काय होईल, परत येईल असं या ठिकाणी मिनिंग निघतं. म्हणून या ठिकाणी पहिला ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशनवाला क्वेश्चन आलेला आहे. ब्रॅकेटमध्ये असलेल्या सेंटेन्स किंवा फ्रेजला एक सबस्टिट्यूट मिनिंग असलेला वर्ड तुम्हाला शोधायचा आहे ऑप्शनमधून. आणि हे जे सबस्टिट्यूट मिनिंग आहे मित्रांनो, ती SSC MTS 2024 विचारलेला आहे. याचा आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे मित्रांनो, त्यामध्ये हा वर्ड आलेला आहे. बघा, ही हॅज म्हणजे त्याच्याकडे काय आहे, एक ड्रॉप व्हेरायटी ऑफ ट्री अँड श्रब्स इन पॉट्स. बघा मित्रांनो, एक म्हणजे लहान असलेल्या झाडांची व्हेरायटी. ओके, आणि श्रब्स इन पॉट्समध्ये काय आहेत, श्रब्स आहेत मित्रांनो, म्हणजे लहान असणारे झाडे आहेत. म्हणजेच एक प्रकारे कुंड्यांमध्ये छोटे छोटे झाड जोपासण्याची ही कला आहे मित्रांनो. या कलेला काय म्हणतो आपण, बोन्साय म्हणतो. ओके, बोन्साय म्हणतो. आणि ही जे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे मित्रांनो, ते आपण यामध्ये डिस्कस केलेले आहे. फक्त एक लक्षात ठेवा की छोट्या छोट्या झाडांना कुंड्यांमध्ये सजवून ठेवण्याची कला म्हणजे काय होतं, बोन्साय होतं. ओके, तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, ब्लँक या ठिकाणी फिल करायची आहे. ओव्हरऑल मिनिंग आधी बघून घेऊ मित्रांनो. नथिंग मोर सिकनेस टू मी दॅन अ लोअर ग्रेड एज्युकेटेड मॅन हू विल टेक ॲडव्हान्टेज ऑफ अ पुअर मॅन्स इग्नोरन्स. बघा मित्रांनो, एक लोअर ग्रेड एज्युकेटेड मॅन म्हणजेच एक खालच्या दर्जाचा सुशिक्षित मनुष्य जो काय करतो, ॲडव्हान्टेज घेतो कुणाचा, गरीब असलेल्या व्यक्तींच्या अज्ञानांचा. ओके, म्हणजेच खालच्या दर्जाचा जो सुशिक्षित व्यक्ती जो अज्ञानाचा फायदा घेतो गरीब व्यक्तींच्या, याच्यापेक्षा वाईट काहीच होऊ शकत नाही मित्रांनो. नथिंग मोर सिकिंग. ओके, हे सेंटेन्स वर्तमान काळात होईल मित्रांनो, कारण या ठिकाणी एक व्यक्ती भावना व्यक्त करत आहे आपल्या. ओके, भावना व्यक्त करत आहे, त्यामुळे हे सेंटेन्स कसं असेल, प्रेझेंटमध्ये असेल. ओके, वर्तमान काळात असेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी देअर आहे आणि इथं पण देअर आहे मित्रांनो. देअरने सुरू झालेली आहे. बघा, देअरने दोन कंडिशनमध्ये सुरुवात होते मित्रांनो. देअरने दोन कंडिशनमध्ये सुरुवात होतं. जेव्हा जिथे ओके, जिथे किंवा तिथे अशी मिनिंग निघतं मित्रांनो, त्या ठिकाणी आपण देअरने सुरुवात करतो. आणि किंवा एक वाईड सब्जेक्ट असतं मित्रांनो, वाईड सब्जेक्ट. ओके, वाईड सब्जेक्ट असतं, यालाच काय म्हणतो मित्रांनो, व्यर्थ सब्जेक्ट म्हणतो, एक निरर्थक सब्जेक्ट म्हणतो मित्रांनो. या ठिकाणी देअरचा यूज आपण जिथे तिथे या अर्थाने घेणार का मित्रांनो, या अर्थाने घेणार नाही, कारण कोणताही ठिकाण या ठिकाणी दिलेला नाही. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला काय घ्यावं लागेल, एक व्यर्थ सब्जेक्ट म्हणून घ्यावं लागेल, एक वाईड सब्जेक्ट म्हणून घ्यावं लागेल मित्रांनो. आणि भावना असल्यामुळे आपण या ठिकाणी पास्ट घेणार नाही मित्रांनो, तर काय घेणार, प्रेझेंट घेणार, वर्तमान काळ घेणार. आणि या ठिकाणी काय घेणार, वर्ब इज घेणार मित्रांनो. आणि इज किंवा आर पण घेऊ शकतो मित्रांनो.
आर, पण हे समोर येणाऱ्या नाऊननुसार तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे. समोर काय आलेलं आहे, नथिंग आलेलं आहे आणि नथिंग हे एक प्रकारचं नाऊन काय आहे मित्रांनो, सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला काय यूज करावं लागेल, इज यूज करावं लागेल. चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा या ठिकाणी पण एक ब्लँक आलेली आहे. मिनिंग बघून घ्या मित्रांनो सेंटेन्सची. नो नो म्हणजे नाही नाही. अ स्ट्रेंजर इज अ स्ट्रेंजर. स्ट्रेंजर हा स्ट्रेंजर असतो. इट विल नॉट सूट मी टू परमिट एनी वन द रेंज ऑफ द प्लेस ब्लँक आय एम ऑफ गॉड. बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हणत आहे, स्ट्रेंजर हा स्ट्रेंजर असतो म्हणत आहे. इट विल नॉट म्हणजे ते मला परवडणार नाही म्हणत आहे किंवा ते मला आवडणार नाही म्हणत आहे. जर एखादा व्यक्ती जर आतमध्ये घुसत असेल म्हणत आहे या ठिकाणी, परमिट एनी वन दॅट रेंज म्हणजे त्या रेंजच्या आतमध्ये घुसत असेल आणि केव्हा आय एम ऑफ गार्ड म्हणजे हा व्यक्ती ड्युटीवर नसताना जर त्याच्या रेंजमध्ये घुसत असेल मित्रांनो तर त्याला ते आवडणारं नाही आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी एक घटना आहे मित्रांनो ही आय एम ऑफ गार्ड म्हणजे तो ड्युटीवर नसताना. ओके, नसताना ही एक घटना आहे. ओके, नसताना कोणाचाही शिरकाव झाला नाही पाहिजे असं या ठिकाणी म्हणत आहे. म्हणजे एक घटना सुरू असताना दुसरी घटना झाली नाही पाहिजे असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो. म्हणजेच एक घटना सुरू असताना जेव्हा दुसरी घटना दर्शवण्यासाठी आपण कोणता कंजक्शन यूज करतो मित्रांनो, बघा आल्दो म्हणजे विरोधाभास दर्शवतो का मित्रांनो. या ठिकाणी विरोधाभास दर्शवण्यासाठी आल्दोचा यूज केला जातो. या ठिकाणी कोणताही विरोधाभास नाही मित्रांनो, त्यामुळे आल्दो या ठिकाणी यूज करणार नाही. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो वाईल आहे आणि वाईल आपण एक घटना सुरू असताना दुसरी घटना दर्शवण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, वाईलचा यूज करतो मित्रांनो. दुसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा पॅराजंबलवर हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. 4 या ठिकाणी सेंटेन्स आहेत, यांना तुम्हाला एका मिनिंगफुल ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. बघा मित्रांनो आधी आपण या ठिकाणी सेंटेन्स रीड करू आणि मिनिंग समजण्याचा प्रयत्न करू. बघा द लेबल्स इन्क्लुडिंग मेसेजेस म्हणजे लेबल्स आहेत या ठिकाणी ज्यात मेसेज काय दिलेला आहे, सिगरेट कॉजेस कॅन्सर, टोबॅको स्मोक हार्म चिल्ड्रन. त्यानंतर हे जे वॉर्निंग दिलेले आहे मित्रांनो या ठिकाणी हे जे मेसेज दिलेले आहेत, एम टू मेक हेल्थ वॉर्निंग हे कशासाठी आहे, यांचा एम काय आहे मित्रांनो, हेल्थ वॉर्निंग व्हिज्युअली अनअवॉइडेबल म्हणजे एक प्रकारे टाळता न येणारे वॉर्निंग या लेबलवर दिलेली आहे मित्रांनो. ओके, याची मिनिंग अशी निघतं. त्यानंतर बी बघा, दिस मूव्ह इज पार्ट ऑफ कॅनडाज न्यू अँटी टोबॅको स्ट्रॅटर्जी अनाऊन्स ऑन वर्ल्ड म्हणजे काय होईल, हा जो नवीन उपक्रम आहे मूव्ह आहे. ओके, मूव्ह म्हणजे उपक्रम होईल मित्रांनो. हा कशाचा पार्ट आहे, कॅनडाच्या न्यू अँटी टोबॅको स्ट्रॅटर्जीचा पार्ट आहे असं या ठिकाणी म्हणत आहे मित्रांनो. ओके. अनाऊन्स ऑन वर्ल्ड नो टोबॅको डे विच इन्क्लूड्स ग्राफिक पिक्चर ऑन सिगारेट पॅकेट्स अँड लार्जर वॉर्निंग लेबल. बघा मित्रांनो या ठिकाणी जो हा डे आहे, डे कोणता आहे, नो टोबॅको डे. या टोबॅको डेच्या दिवशी काय करण्यात आलं, जाहीर करण्यात आलं, अनाऊन्स करण्यात आलं कशाद्वारे, ग्राफिक्सद्वारे, पिक्चर्सद्वारे आणि मोठ्या वॉर्निंगद्वारे. ओके. या ठिकाणी बी झालं मित्रांनो. बघा पहिल्यामध्ये काय आहे मित्रांनो, एक लेबलमध्ये असलेले एक वॉर्निंग तिचा उद्देश दिलेला आहे मित्रांनो पहिल्यामध्ये. ओके, पहिला म्हणजे या ठिकाणी काय ए आहे, एमध्ये काय आहे त्या लेबल्सवर दिलेल्या वॉर्निंगचा उद्देश दिलेला आहे. ओके, उद्देश. त्यानंतर बघा बी मध्ये काय आहे, बी मध्ये धोरणाशी संबंधित माहिती आहे मित्रांनो. या ठिकाणी स्ट्रॅटर्जी आहे आणि स्ट्रॅटर्जी कशी असेल ते या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजेच धोरणाशी संबंधित माहिती. ओके, संबंधित माहिती या ठिकाणी आहे. ओके, माहिती. ओके, आणि हा उद्देश कशाचा आहे मित्रांनो, त्या लेबल्सचा. ओके, या ठिकाणी लिहितो मी लेबल्सचा. ओके. त्यानंतर सी बघा मित्रांनो, सी मध्ये काय असू शकतं, कॅनडा इज द फर्स्ट कंट्री टू पुट वॉर्निंग लेबल्स ऑन इंडिव्हिज्युअल सिगारेट्स. बघा मित्रांनो इंडिव्हिज्युअल सिगारेट्सवर वॉर्निंग लेबल्स चिपकवणारी म्हणजे वॉर्निंग लेबल्स देणारी पहिली कंट्री आहे मित्रांनो कॅनडा. ओके, म्हणजे चेतावणी लेबल लावणारा पहिला देश हा आहे मित्रांनो कॅनडा असं या ठिकाणी म्हणायचं आहे सी मध्ये. ओके. बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं मित्रांनो, एक अनोखी गोष्ट दिसतं. ओके, अनोखी गोष्ट दिसतं मित्रांनो आणि ही अनोखी गोष्ट या ठिकाणी इंट्रोड्यूस करून दिलेली आहे की कॅनडा हा काय आहे मित्रांनो, फर्स्ट कंट्री आहे म्हणून या ठिकाणी हा जो पार्ट असेल मित्रांनो हा कशाचा असेल, सुरुवातीचा असेल, इंट्रोडक्शनचा असेल. ओके, इंट्रोडक्शनचा असेल. ओके. त्यानंतर बघा कोणतं राहिलं, डी बघा मित्रांनो या ठिकाणी द कॅनेडियन कॅन्सर सोसायटी प्रेज द इनिशिएटिव्स ॲज अ वर्ल्ड प्रेसिडेंट सिटिंग मेजर अगेन्स्ट स्मोकिंग द लीडिंग कॉज ऑफ प्रिव्हेंटेबल डिसीज अँड डेथ इन द कंट्री. बघा मित्रांनो याची मिनिंग काय निघेल ओव्हरऑल, की ही जी कॅनेडियन कॅन्सर सोसायटी आहे मित्रांनो तिने काय केलं, तिने एक प्रकारे कौतुक केलेलं आहे कशाचं, या उपक्रमाबद्दलचं. ओके, म्हणजेच डी मध्ये एक प्रकारे उपक्रमाबद्दलचे महत्त्व दिलेले आहे मित्रांनो, उपक्रमाबद्दलचे महत्त्व किंवा याला आपण कौतुक पण म्हणू. ओके, कौतुक या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. तर बघा मित्रांनो
या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे उपक्रमाचे, तर आपण हा सेंटेन्स तर आधी घेणार नाही मित्रांनो. ओके, डायरेक्ट तुम्ही कौतुक कराल का? विदाऊट कोणतं उपक्रम करून तुम्ही डायरेक्ट कौतुकावर याल का मित्रांनो? डायरेक्ट महत्त्व सांगाल का? नाही येणार. ओके, त्यामुळे डी तर आपण आधी घेऊ शकत नाही मित्रांनो. सी बघा मित्रांनो, सी मध्ये एक अनोखी गोष्ट सांगितलेली आहे. हा जो पार्ट आहे मित्रांनो, हा या ठिकाणी एक इंट्रोडक्शन ठरत आहे, म्हणून सी हा काय येईल? आधी येईल मित्रांनो. ओके, पहिले काय येईल? सी येईल. त्यानंतर काय येईल? बी येईल का मित्रांनो? सी नंतर धोरणासंबंधित माहिती येईल का? की आधी धोरण सांगितलं जाईल? तर आधी धोरण सांगितलं जाईल मित्रांनो. हा लेबल चिपकवण्याचा हा एक धोरण आहे मित्रांनो. या बीच्या अगोदर काय येईल? ए येईल मित्रांनो. ओके, ए मध्ये काय एक धोरण सांगितलेलं आहे ना, की लेबल्सद्वारे आम्ही काय केलेलं आहोत? एक सिगारेट जे आहे प्रिव्हेन्शन करण्याचा मार्ग अवलंबला आहे, असं या ठिकाणी धोरणाच्या माध्यमातून केलं आहे मित्रांनो. आणि ए मध्ये काय धोरण आहे आणि बी मध्ये धोरणासंबंधित माहिती दिली आहे, त्यामुळे ए आधी येईल, त्यानंतर काय येईल मित्रांनो? बी येईल. ओके, आणि शेवटी काय येईल मित्रांनो? डी येईल. ओके, म्हणजे या ठिकाणी CABD येते मित्रांनो. फर्स्ट ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो, तुम्हाला पण याप्रमाणे की फॅक्टर तुम्हाला लिहून ठेवायचं आहे मित्रांनो. एक एक सेंटेन्स वाचल्यानंतर, आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला या की फॅक्टर्सना म्हणजे अरेंज करणं तुम्हाला इझी जाईल मित्रांनो. म्हणून की फॅक्टर हे लिहून ठेवणं गरजेचं असतं. तुम्ही पण या पद्धतीने जा मित्रांनो, इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, त्यानंतर बघा ब्लँक या ठिकाणी पुन्हा फिल करायचे आहे. हॅलो जेम फिंच, आय कॉल्ड, म्हणजे मी फोन केलं. कशासाठी केलं? बघा, ह्या कॉलवरचं कन्व्हर्सेशन असू शकतं मित्रांनो. बघा, हॅलो जेम फिंच, आय कॉल्ड, म्हणजे मी काल कशासाठी केलं हे या ठिकाणी ब्लँकमध्ये आहे मित्रांनो. इफ यू अँड युअर कलिग्स कॅन ईट सम केक, म्हणजे तुम्ही केक खाऊ शकता का? तू आणि तुझं कलिग केक खाऊ शकता का? आय गॉट अप ॲट 5 टू मेक इट, हा बनवण्यासाठी म्हणजे हा केक बनवण्यासाठी मी 5 वाजता उठलो आहे, म्हणून सो यू बेटर से यस, म्हणून तुम्ही बघा मित्रांनो, या ठिकाणी 5 वाजता हा उठलेला आहे आणि 5 वाजता उठून त्याने मेहनत करून तो केक बनवला आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही काय म्हणा? हो म्हणा, असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो. बघा, या ठिकाणी ओव्हरऑल जर बघितलं मित्रांनो, तर हे विचारण्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे? फोन केलेला आहे. ओके, एका व्यक्तीने. ओके, या ठिकाणी तुमचं कलिग आणि तुम्ही केक खाऊ शकता का, असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो. हा जो केक आहे, ओके, केक खाऊ शकता का? ओके, खाऊ शकता का, असं या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो. तर या ब्लँकमध्ये कशासाठी फोन केलं हे आहे मित्रांनो? पॉईंट आउट करण्यासाठी, म्हणजे शोधण्यासाठी असेल का मित्रांनो? पॉईंट आउट म्हणजेच शोधणे किंवा लक्ष वेधणे पण होतं मित्रांनो. लक्ष वेधणे. त्यानंतर बघा, या ठिकाणी फिगर आउट आहे. फिगर आउट म्हणजे काय होईल मित्रांनो? लक्ष वेधणे होईल. ओके, फिगर आउट म्हणजे लक्ष वेधणे. त्यानंतर बघा, टेक ऑन आहे. टेक ऑन म्हणजे काय होईल मित्रांनो? जबाबदारी स्वीकारणे होईल. ओके, जबाबदारी स्वीकारणे. त्यानंतर बघा, फाइंड आउट आलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी फाइंड आउट म्हणजे काय होईल? माहिती मिळवणे होईल मित्रांनो. माहिती मिळवणे. ओके, मिळवणे. आणि त्याला कोणती माहिती मिळवायची होती मित्रांनो? तुम्ही केक खाऊ शकता की नाही खाऊ शकत हे या ठिकाणी माहिती मिळवायची होती, म्हणून त्याने कॉल केला होता मित्रांनो. म्हणून या ठिकाणी काय येईल? तिसरा ऑप्शन फाइंड आउट करेक्ट असेल मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा, सेंटेन्समध्ये 2 अपोजिट वर्ड आलेले आहेत मित्रांनो. ते अपोजिट वर्ड तुम्हाला ऑप्शनमधून शोधायचे आहेत. बघा, पहिला आहे एजिटेशन. बघा, सेंटेन्स न रीड करता आपण डायरेक्ट अपोजिट कोणते असतील हे आपण शोधणार मित्रांनो. एजिटेशन आहे आणि हस्टल आहे. बघा, एजिटेशन म्हणजे काय होईल मित्रांनो? एजिटेशन म्हणजे अस्वस्थ होईल. ओके, अस्वस्थ. त्यानंतर हस्टल म्हणजे काय होईल? धावपळ होईल. ओके, धावपळ. त्यानंतर दुसरं जर बघितलं मित्रांनो, ट्रँक्वाईल आणि प्लेसिडिटी. ट्रँक्वाईल म्हणजे शांत होईल मित्रांनो. ट्रँक्वालिटी शांत आणि प्लॅसिडिटी म्हणजे सुद्धा काय होऊ शकतं? हे पण एक प्रकारे शांतीच्याच मिनिंगशी रिलेटेड आहे मित्रांनो. ओके, शांती. बघा मित्रांनो, हे दोन्ही सिमिलर वर्ड असू शकतात. ओके, पण आपल्याला काय पाहिजे? अपोजिट वर्ड पाहिजे मित्रांनो. त्यानंतर प्लेसिडिटी आणि सेरेन आहे. सेरेन म्हणजे सुद्धा काय होतं मित्रांनो? शांतच होतं. ओके, त्यानंतर बघा, सेरेन आहे आणि टर्मॉईल आहे. ओके, सेरेन म्हणजे काय होतं? शांत होतं, आणि टर्मॉईल म्हणजे काय होईल? गोंधळ होईल. ओके, गोंधळ. तर बघा मित्रांनो, शांतच्या विरुद्ध गोंधळ राहू शकते की नाही? नक्कीच मित्रांनो, नक्कीच काय असेल? शांतच्या विरुद्ध गोंधळ असेल मित्रांनो. म्हणून या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, ब्लँक या ठिकाणी पुन्हा आलेली आहे. ही वॉज सेल्डम सेल्फ कॉन्शियस अबाउट हिज इंजुरी. हिज लेफ्ट आर्म वॉज सम वॉट, म्हणजे काहीतरी त्याचं जे लेफ्ट आर्म म्हणा, बाहू म्हणा, हात म्हणा, हे काहीतरी काय आहे? दॅन हिज राईट, म्हणजे या ठिकाणी आर्म आहे मित्रांनो. ओके, आणि ती जी आर्म आहे लेफ्ट आर्म, ही राईट आर्मपेक्षा काहीतरी आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, आणि या ठिकाणी दॅन यूज केलेलं आहे मित्रांनो. दॅन यूज केलं आहे म्हणजेच या ठिकाणी काय असू शकतं? कंपॅरिझन असू शकतं. कंपॅरिझन. ओके, आणि ही कंपॅरिझन मित्रांनो लेफ्ट आर्म
ची कंपॅरिझन कशाची आहे, राईट आर्मची आहे मित्रांनो. म्हणजे दोन समान गोष्टीसाठी ही कंपॅरिझन आहे मित्रांनो. आणि दोन समान गोष्टीसाठी जेव्हा कंपॅरिझन असतं तेव्हा त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री असतं मित्रांनो. आणि या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह पण आपण कोणतं यूज करणार, कंपॅरेटिव्ह डिग्रीचंच यूज करणार. बघा या ठिकाणी स्मॉलर आहे, शॉर्टर आहे, पेरिफर आहे आणि या ठिकाणी हा तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहेच नाही, त्यामुळे या ठिकाणी हा कॅन्सल होईल. याची मिनिंग पण या ठिकाणी बसणार नाही, त्यामुळे हा पण या ठिकाणी कॅन्सल होईल. त्यानंतर बघा ही जे लेफ्ट आर्म आहे मित्रांनो ती लहान आहे कशापेक्षा, राईट आर्मपेक्षा म्हणत आहे. म्हणजे स्मॉलर आणि शॉर्टर हे दोन्ही आपल्याला या ठिकाणी म्हणजे लहान या अर्थाने दिलेले आहेत मित्रांनो. पण स्मॉलर हा आपण केव्हा यूज करतो मित्रांनो, जेव्हा एखादं साईज असेल. ओके, साईज किंवा याला आपण व्हॅल्यूम म्हणू, व्हॅल्यूम. ओके, तर साईज किंवा व्हॅल्यूमसाठी आपण काय यूज करतो, हे स्मॉलर यूज करतो मित्रांनो. आणि शॉर्टर कशासाठी यूज करतो मित्रांनो, लेन्ससाठी. ओके, लेन्ससाठी यूज करतो मित्रांनो, लेन्ससाठी किंवा आपण काय म्हणू शकतो हाईटसाठी स्पेसिफिक यूज केलं जातं मित्रांनो, हाईटसाठी. ओके, बघा शॉर्टर हा नेहमी तुम्हाला हाईटसाठी यूज केला जाईल किंवा एखाद्या लेन्ससाठी यूज केला जाईल मित्रांनो. पण साईज किंवा व्हॅल्यूम जनरल आपण बोलताना काय स्मॉलर यूज करतो मित्रांनो. ओके, त्यामुळे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय असेल मित्रांनो, सेकंड असेल. दुसरं तुमचं शॉर्टर काय असेल, करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो एरर आपल्याला फाइंड करायचा आहे या 3 पार्टमधून. ओके, 3 पार्ट या ठिकाणी आहेत मित्रांनो. 3 पार्टमध्ये एरर आहे. नाही, हे एरर कोणते आहे मित्रांनो, स्पेलिंगची एरर आहे. ओके, बघा या ठिकाणी द सिटी यांची स्पेलिंग बरोबर आहे. त्यानंतर कमिशन, ओके, COMM येतं मित्रांनो आणि SS पण हे या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. त्यानंतर बघा मॉन्युमेंट आहे, मॉन्युमेंटची पण स्पेलिंग या ठिकाणी करेक्ट आलेली आहे. पण या ठिकाणी कमेमोरेट आहे मित्रांनो. कमेमोरेट म्हणजे काय होईल, सन्मानित करणे होईल. आणि कमेमोरेटची स्पेलिंग कशी येईल मित्रांनो, MM या ठिकाणी येणार नाही. बघा पहिला तर MM येईल मित्रांनो, पण नंतरचा जो M आहे मित्रांनो हा सिंगल M येईल. ओके, बघा COMME, त्यानंतर सिंगल M येईल, त्यानंतर ORATE. ओके, या ठिकाणी कमेमोरेट होईल मित्रांनो. M आपल्याला काय पाहिजे, सिंगल पाहिजे, पण या ठिकाणी काय डबल आहे, त्यामुळे हा जो कमेमोरेट आहे चुकीची स्पेलिंग आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे होती, अशी पाहिजे होती. ओके, म्हणजे या पार्टमध्ये तिसऱ्या पार्टमध्ये काय असेल, एरर असेल मित्रांनो. या ठिकाणी तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा वन वर्ड आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे, फिअर ऑफ बुक. ओके, फिअर ऑफ बुक म्हणजे काय होईल, पुस्तकांविषयी भीती होईल मित्रांनो, पुस्तकांची भीती होईल. झेनोफोबिया म्हणजे काय होईल मित्रांनो, जे परदेशी व्यक्ती असतात, फॉरेनर व्यक्ती, त्यांची भीती होईल. त्यानंतर क्लॅस्ट्रोफोबिया म्हणजे काय होईल, एका बंद जागेची भीती होईल, बंद जागेची भीती होईल किंवा अंधाऱ्या कोठडीची भीती होईल. त्यानंतर इकोफोबिया म्हणजे काय होईल, निसर्गाची भीती होईल मित्रांनो. ओके, इको म्हणजे इकोलॉजी या अर्थाने घेतलेला आहे. इकोफोबिया म्हणजे काय होईल मित्रांनो, निसर्गाची भीती होईल. आणि त्यानंतर बिब्लोफोबिया आहे, आणि बिब्लोफोबिया म्हणजेच काय होईल मित्रांनो, पुस्तकांची भीती होईल. ओके, पुस्तकांची भीती. एक मिनिट, भीती. ओके, तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर पॅसेज आलेला आहे मित्रांनो 11व्या क्वेश्चनपासून ते 15व्या क्वेश्चनपर्यंत. बघा 16 क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, सिनोनिम विचारलेलं आहे मित्रांनो. कशाचं, फिलिस्टाईनचं. ओके, बघा मित्रांनो फिलिस्टाईन म्हणजे काय होईल, ज्याला संस्कृतीचं नॉलेज नाही असा व्यक्ती होईल मित्रांनो, फिलिस्टाईन. ओके, संस्कृतीचं नॉलेज नाही म्हणा किंवा एखादा व्यक्ती आपल्या संस्कृतीचा आदर करत नाही असा व्यक्ती होईल मित्रांनो. तर याशी अपोजिट सिनोनिम्स काय होईल मित्रांनो, याच्याशी सिनोनिम काय होईल, कल्चर होईल का मित्रांनो, कल्चर्ड होईल का. कल्चर्ड म्हणजे काय होईल, हा सुसंस्कृत व्यक्ती म्हणा किंवा आपल्या कल्चरचा आदर करणारा व्यक्ती होईल. ओके, आपल्याला आदर न करणारा पाहिजे. ओके, तर या ठिकाणी अनकल्चर्ड आहे मित्रांनो. अनकल्चर्ड म्हणजेच काय होईल, त्याची जी संस्कृती आहे तिचा आदर न करणारा होईल मित्रांनो. या ठिकाणी सिमिलर वर्ड काय होईल, फिलिस्टाईनच्या अनकल्चर्ड होईल. ओके, तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. आणि ही ऑलरेडी आपण यापूर्वी 1-2 लेक्चरमध्ये काय केलेलं आहे, कव्हर केलेली आहे मित्रांनो, फिलिस्टाईनची SSC MTS 2024. ओके, 2024चे जे काही मी सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन दिले आहे मित्रांनो, त्यामध्येच हा वर्ड गेलेला आहे. आणि बरेचसे क्वेश्चन मित्रांनो TCS काय करत असतं, रिपीट करत असतं. त्यामुळे जे काही SSC घेतं मित्रांनो सिनोनिम्स वगैरे, ते सिनोनिम्स करत चला. ओके, त्यानंतर बघा ब्रॅकेटमधील वर्ड सेगमेंट रिप्लेस होईल असं तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर बघा द योरुबा वॉज वन ऑफ द वेस्ट आफ्रिकन सिटी स्टेट कल्चर. बघा मित्रांनो या ठिकाणी वन ऑफ द आलेला आहे. ओके, वन ऑफ द आलेला आहे. आणि वन ऑफ द नंतर येणारा जो नाऊन असतो मित्रांनो त्याला काय जोडतो आपण, एस जोडतो, तो प्लुरल पाहिजे. ओके, म्हणजे अनेकांमधून आपल्याला एक घ्यायचा आहे मित्रांनो. ओके, अनेकांमधून एक घ्यायचा आहे, तर त्या अनेकांसाठी आपल्याला काय यूज करावं लागेल मित्रांनो, यस प्लुरल यूज करावं लागेल ना. ओके, तर या ठिकाणी कल्चरला काय पाहिजे होतं, यस पाहिजे होतं मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं असतं की वन ऑफ द
वेस्ट आफ्रिकन. बघा मित्रांनो वेस्ट आफ्रिकन आहे. ओके, वेस्ट आफ्रिकाची गोष्ट केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी द पण आलेला आहे. द हा करेक्ट आहे मित्रांनो. पण समोर जर बघितलं त्या कल्चरला म्हणजे कल्चर हा प्लुरल पाहिजे होता मित्रांनो. हा जो नाऊन आहे या ठिकाणी हा नाऊन प्लुरल पाहिजे होता, म्हणून या ठिकाणी बघा हे तिसरा आणि चौथा ऑप्शन जर बघितलं तर या ठिकाणी यस लागलेला आहे मित्रांनो. वेस्टला या ठिकाणी पोझिशनची काही गरज नव्हती, त्यामुळे दोन्ही ऑप्शन तर येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी वेस्ट आफ्रिकनला द लागलेलं नाही मित्रांनो. वेस्ट आफ्रिकासाठी आपल्याला काय पाहिजे होतं, वेस्ट आफ्रिका एकमेव आहे आणि एकमेवसाठी आपल्याला या ठिकाणी द पाहिजे होतं. ओके, त्यामुळे हा पण ऑप्शन कटत आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा वन ऑफ द वेस्ट आफ्रिकन सिटी स्टेट कल्चर्स आहे मित्रांनो. अनेक कल्चर्समधून एक कल्चर आहे हा युरोपा. ओके, त्यामुळे दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे आणि ऑप्शन जर बघितलं तर क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन असल्याचं समजतं. ओके, बघा मित्रांनो क्वेश्चन टॅग करताना आधी आपण काय करतो, सेंटेन्स बघतो. सेंटेन्स हा जर निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आपण पॉझिटिव्ह करतो आणि सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करतो. सेंटेन्स बघा मित्रांनो, सेंटेन्समध्ये कोणताही निगेटिव्ह वर्ड आलेला नाही, म्हणजे सेंटेन्स काय मित्रांनो पॉझिटिव्ह आहे, तर आपल्याला क्वेश्चन टॅग काय करायचं आहे, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करायचं. ओके, क्वेश्चन टॅग करताना आधी काय करतो मित्रांनो, आधी हेल्पिंग वर्ब घेतो. ओके, हेल्पिंग वर्ब घेतो मित्रांनो, आणि हेल्पिंग वर्ब जर नसेल तर आपण डूचे फॉर्म घेत असतो. ओके, हेल्पिंग वर्ब, त्यानंतर नॉट जोडून, कारण निगेटिव्ह बनवायचं आपल्याला, नॉट जोडून प्रोनाउनला क्वेश्चन मार्क लावतो. ओके, त्यानंतर प्रोनाउनला क्वेश्चन मार्क लावतो. ओके, तर बघा मित्रांनो हेल्पिंग वर्ब तर या ठिकाणी आहे नाही सेंटेन्समध्ये, पण टेन्स काम कोणता आहे मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, आणि सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपण डू किंवा डज घेणार. ओके, बघा डू किंवा डज घेणार मित्रांनो, पण या ठिकाणी यू सोबत आपण काय घेतो मित्रांनो, डू घेत असतो. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय होईल, डू होईल प्लस नॉट जोडू, आपण निगेटिव्ह करू. ओके, नॉट जोडून, आणि त्यानंतर प्रोनाउन काय यू आहे. ओके, यू नंतर क्वेश्चन मार्क, म्हणजेच डोंट यू होईल मित्रांनो, आणि क्वेश्चन मार्क कुठं आहे मित्रांनो, बघा डोंट यू क्वेश्चन मार्क, या ठिकाणी तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, तर बघा अपोजिट वर्ड तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे ब्रॅकेटमध्ये असलेल्या वर्डचं. ब्रॅकेटमध्ये काय मित्रांनो, रँडम आहे. ओके, आणि रँडम म्हणजे काय होईल मित्रांनो, रँडम म्हणजे अव्यवस्थित होईल मित्रांनो. अव्यवस्थित म्हणू किंवा आपण याला ओके अव्यवस्थित किंवा अनियंत्रित पण याला म्हणू शकतो मित्रांनो, अनियंत्रित. ओके, तर बघा मित्रांनो रँडमला काय म्हणतो आपण, रँडम म्हणजेच काय होतं, अव्यवस्थित म्हणजे अस्ताव्यस्त म्हणू शकतो मित्रांनो. ओके, तर यांचा अपोजिट वर्ड काय होईल मित्रांनो, अपोजिट वर्ड व्यवस्थित होईल. ओके, व्यवस्थित किंवा याला आपण म्हणू शकतो नियंत्रित किंवा याला पद्धतशीरपणे पण म्हणू शकतो. ओके, पद्धतशीरपणे. ओके, तर बघा मित्रांनो या व्यवस्थित, नियंत्रित किंवा पद्धतशीरपणेसाठी कोणता वर्ड आलेला असेल मित्रांनो, या ठिकाणी बघा मेथोडिकल. आणि मेथॅडिकल म्हणजेच काय होईल मित्रांनो, मेथडनुसार होईल, पद्धतशीर होईल, एका रूलनुसार होईल मित्रांनो, त्यामुळे पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा पुन्हा एक ब्लँक आलेली आहे. सो विथ द हाऊस एम्प्टी अँड द डोअर्स ब्लँक अँड द मॅट्रेस रोल्ड राऊंड दोज स्ट्रे एअर्स ॲडव्हान्स गार्ड्स ऑफ ग्रेट आर्मीज ब्लस्टर्ड इन. बघा मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर एखादा तुम्हाला काही वर्ब दिसत आहे का मित्रांनो, या ठिकाणी रोल्ड आलेला आहे. ओके, रोल्ड आलेला आहे मित्रांनो, गुंडाळून ठेवणे होईल, आणि ईडी असल्यामुळे या ठिकाणी गुंडाळून ठेवलं असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो. ओके, गुंडाळून ठेवलं एक पास्ट. ओके, पास्ट आणि सिंपल पास्टची मिनिंग निघतं मित्रांनो या ठिकाणी. आणि जनरली तुम्हाला जर दुसरं क्लॉज सिंपल पास्टमध्ये मिळत असेल मित्रांनो, तर आधीचं क्लॉज पण तुम्हाला म्हणजे एक क्लॉज जर सिंपल पास्टमध्ये मिळत असेल तर जनरली आपण दुसरं क्लॉज काय करतो मित्रांनो, ते पण सिंपल पास्टमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर या ठिकाणी डोअर्स नंतर जर वर्ब यूज करायचं असेल मित्रांनो, तर ते पण सिंपल पास्टच यूज करावं लागेल ना. आणि सिंपल पास्टचं वर्ब कोणतं आहे मित्रांनो, लॉक्ड होईल. या ठिकाणी सिंपल पास्टचं वेअर लॉक्ड होईल का मित्रांनो, होणार नाही. त्यानंतर वेअर बिन लॉक्ड होईल का, नाही होणार मित्रांनो, हा तर पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे. ओके, हा पॅसिव्हचं स्ट्रक्चर पण येणार नाही. आणि या ठिकाणी लॉक आहे मित्रांनो, हा प्रेझेंट होईल. ओके, एक पास्ट आणि एक प्रेझेंट तर आपण यूज करू शकत नाही, तर काय करणार मित्रांनो, आपण सिंपल पास्ट म्हणजेच लॉक्ड यूज करणार. पहिला ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो वन वर्ड सबस्टिट्यूशन आलेलं आहे, आणि या वन वर्ड सबस्टिट्यूशनची मिनिंग ॲनोमलीची मिनिंग तुम्हाला मराठीमध्ये कमेंटमध्ये कमेंट करायची आहे. ओके, कमेंटमध्ये कमेंट करायची आहे मित्रांनो. डेव्हिएशन फ्रॉम द कॉमन रूल म्हणजे काय होईल, आणि ॲनोमलीचा अर्थ काय होईल मित्रांनो, हे सर्व तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचे आहे. त्यानंतर बघा स्पेलिंग एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायचे आहे मित्रांनो. बघा हा वर्ड तर चारही ऑप्शनमध्ये एकच वर्ड आहे, कॅटॅस्ट्रॉफिकली. पण बघा कॅटॅस्ट्रॉफ म्हणजे काय होतं, एक प्रकारचं संकट होतं मित्रांनो. ओके, संकट किंवा याला विनाश म्हणू, संकट किंवा
महाविनाश म्हणा, विनाश म्हणा, ओके, विनाश. तर बघा मित्रांनो, हा कॅटॅस्ट्रॉफचे स्पेलिंग बघा या ठिकाणी PI आहे मित्रांनो, ओके. PI आलेला आहे, पण आपल्याला PHI पाहिजे मित्रांनो, ओके. बघा कॅटॅस्ट्रॉफची स्पेलिंग काय होईल, CATASTRO, हे इथंच दिलेलं आहे मित्रांनो. बघा CATASTROPH पाहिजे मित्रांनो, PH लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी ICALLY येईल, तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल, ओके. या कॅटॅस्ट्रॉफमध्ये काय येईल मित्रांनो, PH लक्षात ठेवा फक्त, ओके. PH तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा प्रोवर्ब आलेली आहे मित्रांनो, आणि ही प्रोवर्ब वेल बिगिन, ओके. वेल बिगन इज हाफ डन, ही आपण ऑलरेडी घेतलेली आहे मित्रांनो. ज्यांनी कुणी आपले आधीचे व्हिडिओ बघितले असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा की वेल बिगन इज हाफ डन म्हणजे काय होतं, ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, एक आधीसारखा क्वेश्चन आलेला आहे, पण हा क्वेश्चन काय झालेला आहे, कॅन्सल झालेला आहे मित्रांनो. आधी आपण अँटोनिम बघितलं होतं, तर या ठिकाणी तुम्हाला सेम मिनिंग असलेले कोणतेही वर्ड तुम्हाला दिसत नाही मित्रांनो, त्यामुळे हा ऑप्शन म्हणजे हा प्रश्न काय झालेला आहे, कॅन्सल झालेला आहे, ओके. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जर एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो. लाईक करून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला, ओके. धन्यवाद.